सिरंजगांव मोजरी से जलका मार्ग के नवीनीकरण और चौड़ीकरण सहित विभिन्न मांगों को लेकर धोत्रा में आमरण अनशन पर बैठे यूट्यूब पत्रकार प्रशांत कामड़े के समर्थन में तिवसा तहसील के पत्रकार एकजुट हो गए हैं। अनशन का आज तीसरा दिन है, लेकिन अब तक शासन प्रशासन से कोई ठोस पहल नहीं की जाने से पत्रकारों में नाराजगी देखी जा रही है। इस दौरान कुछ पत्रकारों ने अनशन स्थल पर जाकर प्रशांत कामड़े से मुलाकात की और उनके स्वास्थ्य की जानकारी ली। साथ ही उनकी मांगों को समर्थन देते हुए कहा कि सामाजिक हित के मुद्दे के लिए किसी पत्रकार को आमरण अनशन करना पड़ रहा है, यह बहुत दुर्भाग्यपूर्ण है। प्रशासन को जल्द से जल्द इन मांगों पर सकारात्मक निर्णय लेना चाहिए, ऐसी मांग भी इस दौरान की गई। इस संदर्भ में बुधवार दोपहर 4:30 बजे तिवसा तहसीलदार को ज्ञापन देकर पत्रकारों की भावना व्यक्त की गई। साथ ही चेतावनी दी गई कि यदि प्रशासन ने आंदोलन पर तुरंत समाधान नहीं निकाला, तहसील के सभी पत्रकार एक दिन लेखन बंद आंदोलन करेंगे। इस अवसर पर तिवसा तहसील के पत्रकार संघ के जानराव मनोहर, हेमंत निखाड़े, प्रशांत मिश्र, संदीप दहाटे, जयंत निखाड़े, सुनील गोरमाड़े, नंदकिशोर मते, प्रफुल्ल मंगेश्वर सहित तहसील के कई पत्रकारों बड़ी संख्या में उपस्थित रहे। तिवसा तहसील प्रतिनिधि नंदकिशोर मते, जन अभियान न्यूज। आम्ही आमचे जे सहकारी पत्रकार आहेत प्रशांत भाऊ कांबळे जे उपोषणाला बसले आहे, अतिशय कळकळीचा मुद्दा घेऊन ते बसलेले आहेत ग्रामीण जनतेचा। धोत्रा ग्राम येथे ते गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे, पण अद्यापही त्यांच्या उपोषणाला घेऊन प्रशासनाच्या वतीने तोडगा निघालेला नाही आहे। आज तिसरा दिवस आहे। एक पत्रकार हा एक समाजसेवक असतो, पण हे सगळं 24 तास सगळं पत्रकार अपडेट असतानाही जनतेला पूर्ण शासनाचा सोयी सुविधा मिळावा यासाठी एक पत्रकार म्हणून प्रशांत कांबळे हे आमचे सहकारी मित्र आहेत। ते त्या ठिकाणी धोत्रा ग्राममध्ये उपोषणाला बसले आहेत। विषय आहे शिरगाव मोजरी धोत्रा ते जळगाव पर्यंत जो रस्ता आहे तो लोकांना खूप त्रासदायक होत आहे, नादुरुस्त झालेला आहे, खड्डे खूप झालेले आहेत। हा रस्ता दुरुस्त व्हावा ही त्यांची मागणी आहे। तो रस्ता तर ते त्यांचा काही वैयक्तिक विषय नाही, तो जनतेसाठी आमचा एक सहकारी पत्रकार त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे। त्यासह काही मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या काही मोठ्या नाही आहेत। शासनाला मोठमोठे समृद्धी मार्ग बनवता येतात, मोठमोठे हायवे बनवता येतात आणि साधा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी मंजूर करू शकत नाही। गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून तो त्या ठिकाणचा हा प्रस्ताव पडलेला आहे की धोत्रा शिरगाव जळगावपर्यंत रस्ता मंजूर करण्याचा। तो रस्ता झाल्यास जनतेत दळणवळणाची साधने सोयीस्कर होईल, सुविधायुक्त होईल, त्यांना ते झटके सहन करून जाता येणार। खूप मुलं तिथून शाळेमध्ये जातात बिचारे, काही लोक त्या ठिकाणी पडलेले आहेत। म्हणजे ह्या सगळा त्रास होऊ नये म्हणून आमचे सहकारी मित्र प्रशांत भाऊ कांबळे हे उपोषणाला बसले। आम्ही आज या ठिकाणी सगळ्या पत्रकार बांधवांनी तिवसा तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे। जर उद्यापर्यंत त्या उपोषणा संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या तातडीने बैठक घेऊन मंजूर कराव्या, काही मोठ्या मागण्या नाही आहेत तर त्या मागण्या उद्या मंजूर करावा, अन्यथा आम्ही कोणत्याही क्षणी उद्या रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, लेखणीबद्ध आंदोलन करू किंवा अन्नत्याग आंदोलन करू किंवा कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू आणि याला प्रशासन जबाबदार राहील अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि भूमिका सुद्धा आहे। धन्यवाद।